सर काय म्हणते याच्यावर? नक्कीच नक्कीच, कारण प्रत्येकाचं योगदान अतिशय महत्त्वाचं तुम्हाला पाहायला मिळालं. या दरम्यान यावी पहिला चेंडू आणि खेळाडूंना 250 रुपये अर्थात संघमालक मनीष माळी सरांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित झालेले आहेत. प्रत्येकी 250 या ठिकाणी घोषित झालेले आहेत. तर त्यांना सामन्यासाठी आपण देणार होतो. जाऊया मैदानाकडे. या ठिकाणी सामना सुरू आहे. फेरी एंटरप्राइजेस विरुद्ध मोरवे पिंपळफाट या दोन संघामध्ये आपण होतात. मोरवे पिंपळफाट संघ प्रथम फलंदाजी करतोय. मगाशी आपण पाहिलं तर या ठिकाणी सुपर 8 मध्ये आराध्या फायटर्स या संघाने आपलं स्थान निश्चित केलं. या संघाचं हार्दिक अभिनंदन. एक धाव घोषित आणि धावफलकावर धाव आहेत त्याचे 6. पुन्हा एकदा यावी हा चेंडू सोयीचा इशारा येतोय. एक धाव आणखी धावफलकावर नोंदवली जाईल. 7 धावा धावफलकावर. हा चेंडू मात्र आपण पाहतात पंच नो बॉल म्हणून घोषित करतायत. दरम्यान क्षेत्रक्षेत्र चेंडूवर येतोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेले. सलामी जोडी मैदानात आहे. अजय दरम्यान बॅकफुट गेले. चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला अडवतोय मात्र नो बॉल पंचांचा येतोय. 1+1 2 धावांचं योगदान इथे मिळेल आणि बघता बघता धावा या डबल अंकात दुरी अंकात जाऊन पोहोचतात त्या 10च्या घरामध्ये. दरम्यान नो बॉल पुन्हा एकदा इथे पाहायला मिळालं. गोलंदाज अंकित तर प्रत्येकी 250 250 रुपये भूषण फलसमकर आणि अद्वैत लिगम यांना मिळाले. सोयीचा इशारा येतोय संघमालक मनीषजी माळी सरांच्या माध्यमातून. वेदमाळी यांच्यासाठी प्रशांत राऊत यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. 200 रुपयाचं बक्षीस आले ते त्यांनी घेऊन जायचं आहे. अतिशय लहान वयात या क्रिकेटची आवड खऱ्या अर्थानं ते जपतायत. 13 धावा धावफलकावर. आणखी दरम्यान पुन्हा एकदा पाणवत आपण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं गेले आणि इथे मात्र कोणती धाव येत नाही. 13 धावा. कट केलं चेंडूला. लेट कट. अगदी शेवटच्या क्षणी चेंडू आपण पाहिलं तर उजेडशी जाऊन जातो. त्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला. 1 धावीचं योगदान. 14 अजय दरम्यान यावी चेंडूला अडवलं गेलंय. यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी गणेश जी यांच्या माध्यमातून. 15 धावा धावफलकावर. फेरी एंटरप्राइजेस नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण पत्करलं. मोरवे पिंपळपाट संघाला फलंदाजी आमंत्रित केलं. सोयी चेंडू. धावफलकावर वाढ होईल 16. पुन्हा एकदा हा चेंडू आणि हा घोषित. आणखीन 1 धावीचं योगदान इथे मिळालं. एकूण 2 धावा धावफलक इथे नोंदवल्या गेल्या. 18. गोलंदाज तयार पंचांच्या डावीकडून. यावी स्क्वेअर लेग मध्ये एक सुंदर आणखीन 1 फटका. 4 धावांचं योगदान. 22. यावी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क डावीच्या बाहेर चेंडू. स्वैरचा इशारा. 1 धाव आणखीन धावफलकर इथे मिळते. 23 च्या घरात धावसंख्या धावफलकर इथे पाहायला मिळाली. मोरवे पिंपळपाट संघ या दरम्यान इथे मात्र आपण 3 क्षेत्ररक्षक आहेत. अर्थात डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. चेंडू केला तो वाडीश लॉंग ऑफला आणि तो मिळतोय 1 धाव आणखी धावफलकावर. दरम्यान यावी सोयीचा इशारा. कव्हर क्षेत्रामध्ये आपण पाहिले 40+ म्हणजे 50च्या वर असणारे खेळाडू क्षेत्ररक्षण करतात. हे योगदान आहे. आणि आज आपण पाहिलं तर
महाराष्ट्रामध्ये अनेक अशा 40 प्लसच्या क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात आणि निश्चितच आपण क्रिकेटपासून दूर गेलेलो असतो आणि 40 नंतर आपण पुन्हा क्रिकेटमध्ये येतो. दरम्यान हा चेंडू आणि क्षेत्रक्षेत्राला मात्र पोहोचवला. पुढचा चेंडू अजय इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धावीचं योगदान इथे मिळालं आणि धापलका धावाला 30 धावा. या स्पर्धेमध्ये एकमेव विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज पाहायला मिळेल विशाल क्रिएशन सुपर किंग्सच्या माध्यमातून आणि या दरम्यान मात्र घोषित 1 धाव अर्थात लॉंगलेग क्षेत्रामध्ये. एकूण धापलकात वाढ होईल 31. अंतिम षटक पंचांच्या उजवीकडून यावी हलकस चेंडूला खेळलंय. इथे आपण पाहतात क्षेत्रक्षण पुढचा चेंडू इथे मात्र गोलच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे कोणती धाव येत नाही मोठा फटका आणि आज चौका 4 धावा. ऍसिडिटी सेंचुरी तर वेळ लागेल. ऍसिडिटीमुळे जग वाट बघेल का? लगेच आराम देतं फक्त इनो. काम सुरू फक्त 6 सेकंदात. उडून जा. इनो ऑन ऍसिडिटी गॉन. तुम्ही तुमच्या डेट ऑफ बर्थ पासून खूप काही गोष्टी जाणून घेऊ शकता. शकले नाहीत. तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमचं लग्न 41 माफ करा. अंतिम चेंडू आणि या ठिकाणी मात्र आणखीन एक सुंदर फटका चौका. बल 44 आणि 45 प्रतिषटक 15ची गरज आहे. हे मोठं लक्ष आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करणार फेनिल एंटरप्राइजेस याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालं. आतापर्यंत तुम्ही पाहिलं तर एस फायटर्स त्याचबरोबर क्रिशनराज सुपर किंग, स्वच्छ चेंडरे, सुंदर चेंडरे, कार्तिक 11, के नाईट रायडर्स आणि आराध्या फायटर्स या 7 संघांनी आपलं स्थान निश्चित केलंय. आणि आता पाहणार 8वा संघ या ठिकाणी कोणता असेल तो सुपर 8 मध्ये अंतिम 8 मध्ये जाणारा. कारण डी ग्रुप मधला हा निश्चितच शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा सामना आहे आणि या ठिकाणी गोलंदाज पंकज ऋषी होतोय. 25 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मोठं लक्ष आहे. दिल्ली काफी दूर, मुंबई खूपच दूर असते ज्याला म्हटलं जातं. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पंकज पहिला चेंडू. इथे मात्र जोरदार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवला आणि एक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला इथे पाहायला मिळालं. पंकज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर थोडासा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलं. फलंदाज आपण पाहत आहेत ऋषी. 25 लक्ष आहे. 45 टू विन. 45 2 चेंडूमध्ये कोणती धाव नाहीये. यावी नो बॉल आणि नो बॉलच्या माध्यमातून खातं उघडलं गेलं. ते या ठिकाणी तुम्ही पाहतात फेनिल एंटरप्राइज संघाची 1 धाव.
2 चेंडूच्या समाप्तीनंतर कारण हा चेंडू नो बॉल म्हणून घोषित केले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलंय. कोणती संधी मिळत नाही. क्षेत्राची व्यूरचना आपण जर पाहिली तर स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेट आपण पाहतो. वाडिश लॉंगा आणि या ठिकाणी रिटर्न कॅच. सुरेख खेळ इथे गोलंदाज आणि विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. पंकज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंगवर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. निलेशने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र आपण पाहता चौकार कव्हरला आलेला एक सुंदर drive. आता मात्र जसे चेंडू जातील इथे मात्र फेनिल एंटरप्राइज संघाच्या फलंदाजांवर एक वेगळं दडपण पाहायला मिळालं. दडपणाचा बळी या ठिकाणी ठरला आणि फलंदाज या ठिकाणी मात्र मैदानातून परतला. ₹100 बक्षीस आहे 3 चौकार मारल्यानंतर. श्रीकांतजी जाधव यांच्याकडून रामजी जाधव. किरण जाधव यांच्याकडून ते ₹500 पातळी चौकार जर मारल्या गेले तर या दरम्यान मिड विकेटला चौकार येतोय. 4 धावांचं योगदान. नो बॉल देखील घोषित केलंय आणि संघाची धावसंख्या 5 ने थोडी सरकेल 10च्या घरामध्ये. आणि स्पीड बाहेर पुन्हा एकदा स्वैरचा इशारा. संघाची धावसंख्या धावफलकावर 14-15. बॅट चेंडूचा संपर्क इथे फलंदाज मात्र स्वतःहून या ठिकाणी मैदानात पाहिलं ते परततोय आणि अशा प्रकारे आता मात्र समीकरणी बनेल. येणारे चेंडू बाकी आहेत ते 30 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 30 धावा. 30 चेंडू आणि 6 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन या ठिकाणी होईल. प्रत्येक चेंडूला 4 धावा अर्थात चौकार अपेक्षित आणि जर गोलंदाजानं काही चूक केली तर कदाचित सामना तुमच्या बाजूने येऊ शकतो. नक्की, कारण जेव्हा 30 धावांची गरज असते आपण आता टेनिस विश्वामध्ये असे अनेक खेळाडू पाहिलेत आपण की 6 चेंडूमध्ये 42 धावांची गरज. जीवित म्हात्रे, बेलपाडा, उरण याचं निश्चित नाव मी घेईन ज्याने 6 चेंडूमध्ये सहज 42 धावा धावफलकावर नोंदवल्या होत्या. हे योगदान आपण पाहायला मिळालं. सुहास पवार अर्थात कल्याण याचं देखील योगदान इथे पाहायला मिळालं. 60 धावांची गती शेवटच्या षटकामध्ये आणि 60 धावा देखील त्यांनी पूर्ण केल्या होत्या. तर मैदानाकडे आपण पाहतात या ठिकाणी धावफलकावर 15. पुन्हा एकदा
या षटकात औपचारिकता तेवढी बाकी राहिले असं म्हणता येईल, कारण शेवटचे षटक आपण पाहताय बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. मोरोई पिंपळपाट संघ निश्चितच विजयाच्या मार्गावर या ठिकाणी मार्गक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. हलकसं चेंडूला खेळलाय इथे मात्र एक धाव घोषित मिळेल. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एक धावीने संघाची धावसंख्या 16च्या घरामध्ये येते. दरम्यान यावी से और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. आरके फ्रेंड्स गोंधळपाडा आणि मोरोई पिंपळपाट या दोन संघात पुढची लढत आपण पाहायला मिळते. किती ओव्हरची आहे? किती ओव्हरची? ही कुठली मॅच? पुन्हा 3 ओव्हरची मॅच. शिवशाही. तर शिवशाही विरुद्ध गेम चेंजर्स या दोन संघामध्ये ही लढत पाहिली. ज्या संघ जिंकेल तो सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. जे सामना पेंडिंग होता या ठिकाणी मात्र आयोजकांनी निर्णय केला 3 षटकांचा सामना असेल. चला दोन्ही संघामध्ये नाणेफेक करूया. चला शिवशाही आणि गेम चेंजर्स या संघामध्ये पुढची लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. नाणेफेक संपन्न होते आणि आमचे सन्माननीय अमितजी पाटील सर खिडकी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी संपन्न होईल. बघा दोन्ही संघांनी सहकार्य करा आमच्या आयोजकांना. तर नाणेफेक होते ते शिवशाही आणि गेम चेंजर्स या दोन संघामध्ये. टॉस होते टॉस करतात. आणि नाणेफेकीचा निर्णय शिवशाही संघाने नाणेफेक जिंकलेले आपला निर्णय घ्यायचा आहे. आणि यानंतर आरके फ्रेंड्स गोंधळपाडा आणि मोरोई पिंपळपाट या दोन संघामध्ये लढत असेल. शिवशाही संघाने आपला निर्णय सांगायचा